नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण M2 म्हणजेच अप्लाइड मॅथमॅटिक्स प्रिव्हियस इयर पेपर्स आणि त्यांचं सोल्युशन आपण बघत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून ऍक्च्युअल पेपर चे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चनचं सोल्युशन आपण स्टार्ट करणार आहोत. तर मी तुम्हाला 3 पेपर सॉल्व करून देणार आहे. फर्स्ट पेपर आहे समर 2025 चा क्वेश्चन पेपर. त्यामधले जेवढे काही क्वेश्चन आले होते ते सर्व क्वेश्चनचं सोल्युशन मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर विंटर सेकंड पेपर आहे. विंटर 2024 चा क्वेश्चन पेपर जो आहे तो सुद्धा पूर्ण मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. त्यानंतर समर 2024 चा जो क्वेश्चन पेपर आहे तो सुद्धा मी तुम्हाला पूर्ण सॉल्व करून देणार आहे आणि त्याचे पीडीएफच्या फॉर्म मध्ये तुम्हाला जे काही प्रश्न मी सॉल्व केलेले आहेत त्याचे नोट्स पण मिळणार आहेत. तर वन बाय वन आपण स्टार्ट करणार आहोत. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, एका पेपर मध्ये ऑर सहित टोटल जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन जे आहेत ते आहेत 26. ऑर सहित म्हणतोय मी, राईट. ऑर सहित जे क्वेश्चन्स आहेत ते आहेत 26, राईट. आता प्रत्येक पेपर मध्ये ऑर सहित 26 क्वेश्चन आहेत. फर्स्ट पेपर मध्ये 26 क्वेश्चन, सेकंड पेपर मध्ये 26 क्वेश्चन, थर्ड पेपर मध्ये 26 क्वेश्चन. कंपल्सरी तुम्हाला तुमचा जो पेपर होणार आहे त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी जे 26 क्वेश्चन्स आहेत त्यापैकी तुम्हाला 18 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मी पूर्ण पेपरचं बोलतोय, ठीक आहे. पूर्ण पेपर क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6. तर हे 18 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. याचे 18 कंपल्सरी, ह्याचे 18. पण आपण सोल्युशन जे बघणार आहोत, तुम्ही याची जर ऍडिशन केलात, ठीक आहे, तर हे 8 आणि हे 7 म्हणजे असे आपल्याला जे टोटल क्वेश्चन्स बघायचे आहेत तिन्ही पेपरचे मिळून ते 78 क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. ते 78 क्वेश्चन्स आणि त्याचं सोल्युशन आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. तर हे जे 18 लिहिलेलं आहे मी, ह्या 26 पैकी तुम्हाला 18 सॉल्व करायचा आहे. पण आपल्याला अभ्यास करत असताना आता पूर्ण पेपर ह्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. समजलं आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला काय शिकायचं आहे, हे ह्या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ह्या तिन्ही पेपर मधले जे 2 मार्कचे क्वेश्चन होते, ठीक आहे. आता प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 1 हा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि 7 प्रश्न दिलेले असतात. म्हणजे क्वेश्चन पेपर समर 2025 मधले 2 मार्काचे 7 क्वेश्चन, त्यानंतर विंटर 2024 मधले 2 मार्काचे 7 क्वेश्चन, त्यानंतर समर 2024 मधले 2 मार्काचे 7 क्वेश्चन. असे आपल्याला पहिल्यांदा 21 क्वेश्चन, राईट, हे क्वेश्चन्स आणि त्याचा आन्सर्स बघायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला 4 मार्काचे प्रश्न तिन्ही पेपर मधले. आता 4 मार्काचे प्रश्न कोणकोणत्या प्रश्नामध्ये येतात? क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, ठीक आहे. आता ह्या तिन्ही पेपर मधले पूर्ण 4 मार्काचे प्रश्न मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. आणि त्यानंतर जे 6 मार्काचे प्रश्न आहेत, आता फर्स्ट पेपर मध्ये, सेकंड पेपर मध्ये, थर्ड पेपर मध्ये जे 6 मार्काचे प्रश्न आहेत ते कोणत्या क्वेश्चन नंबर मध्ये आहेत? क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6, ठीक आहे. तर हे आपलं सिक्वेन्स असेल, यानुसार आपण जाणार आहोत. पहिल्यांदा 2 मार्कचे क्वेश्चन, त्यानंतर 4 मार्कचे क्वेश्चन, त्यानंतर 6 मार्काचे क्वेश्चन. लक्षात आलं? तर आता पहिल्यांदा आपण 2 मार्काचे प्रश्न सॉल्व करूया, ठीक आहे. असं वन बाय वन आपण सॉल्व करत जाणार आहोत, राईट. तर हे अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आता ज्या विद्यार्थ्यांना M2 ची भीती आहे मनामध्ये, काही टेन्शन घेऊ नका, मी आहे, राईट. काही काळजी करायची गरज नाही. तुम्ही जेवढे आता जसं मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, ठीक आहे, 78 क्वेश्चन जरी तुम्ही व्यवस्थित सॉल्व केला तरी तुमचा M2 चा पेपर निघून जातो. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्कोर करायचा आहे, आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत, त्यांना सुद्धा हे जे प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचे आहे, राईट. तर आता क्वेश्चन नंबर 1, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉस एक्स इंटू dx, ठीक आहे. तर हा प्रश्न सॉल्व कसा करायचा, ऑलरेडी आता काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला असेल आणि काही विद्यार्थ्यांचा झाला नसेल.
तर विद्यार्थी मित्रांनो, M2 चे जे क्वेश्चन्स येतात त्यासाठी तुम्हाला परफेक्ट फॉर्म्युले लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जसं आपल्याला युद्धाला जात असताना खूप सारे जे शस्त्र लागतात, ठीक आहे, तर आपल्याला या M2 पेपरसाठी आपलं शस्त्र म्हणजे फॉर्म्युला आहे, त्यानंतर मेथड आहे, राईट. तर फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर फॉर्म्युले लक्षात ठेवत असताना या ठिकाणी समजून घेऊन लक्षात ठेवा. ठीक आहे, रट्टा मारून लक्षात ठेवला तर ते व्यवस्थित लक्षात राहणार नाही. बघा आता याचं सोल्युशन बघूया आपण. सोल्युशन प्लस असल्यामुळं इंटिग्रेशन काय करणार, सेपरेट. आता सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट स्टेप काय करणार तुम्ही, I इक्वल्स टू इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx, किंवा आपण काय करूया, I इक्वल्स टू जशाच तसं लिहून घेऊया, राईट. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉस एक्स इंटू dx, राईट. हे जशाच तसं लिहून घेतलं. ठीक आहे, आता नेक्स्ट काय करणार, प्लस असल्यामुळं इंटिग्रेशन सेपरेट करणार. इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx. ठीक आहे, हा इंटिग्रेशन ह्या टर्म सोबत आपण एकदा घेतलो आणि हे dx याच्या सोबत एकदा घेतलो, राईट. प्लस इंटिग्रेशन कॉस एक्स dx. ठीक आहे, इंटिग्रेशन सेपरेट करून घेतलं प्लस असल्यामुळं. बघा काही प्रॉब्लेम सेम असेच येतात, फक्त इथं थोडेफार या ठिकाणी व्हॅल्यू चेंज करून तुम्हाला तुमच्या फायनल पेपरमध्ये प्रश्न बघायला मिळतील. काही प्रश्न याच्यामधले जसेच्या तसे व्हॅल्यू सुद्धा चेंज नसणार आहे, राईट. त्यामुळं हे IMP क्वेश्चन्स आहेत. आता तुम्हाला फॉर्म्युला आठवते का त्याच्याकडे बघून, ठीक आहे, आठवते का फॉर्म्युला, इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx असा ऑलरेडी इंटिग्रेशन मध्ये फॉर्म्युला आहे. आणि तुम्ही सुद्धा फायनल पेपर मध्ये जे प्रश्न सॉल्व्ह करत आहात तेव्हा तुम्ही त्याच्या साईडला फॉर्म्युले लिहायचं, राईट. इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स एक्स प्लस सी. ठीक आहे, ऑलरेडी हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. म्हणजे याचा इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळते, टॅन इनवर्स एक्स, राईट, हा प्लस. आणि त्यानंतर हा फॉर्म्युला आठवतो का, इंटिग्रेशन कॉस एक्स. ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा कॉस एक्स चं इंटिग्रेशन काय येते. ठीक आहे, आणि दुसरा माझा प्रश्न आहे तुम्हाला, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येते, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. ठीक आहे, इंटिग्रेशन सांगायचं आणि डेरिव्हेटिव्ह सांगायचं. हा चला बघा याचं आपण इंटिग्रेशन बघू. इंटिग्रेशन कॉस एक्स dx इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे रे, साइन एक्स प्लस सी, राईट. साइन एक्स प्लस सी म्हणजे तुम्ही ह्या कॉस एक्सचं जर समजा इंटिग्रेशन घेतलात तर काय येते, साइन एक्स प्लस सी. ठीक आहे, तर हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर, राईट. हा प्रश्न 2 मार्कला विचारलेला आहे, राईट. तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं जे आन्सर आहे हे अशा पद्धतीनं लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं काय काम आहे, जसं बघा, दिए का काम है जलना, हवा का काम है अच्छे से चलना, मेरा काम है पढ़ाना और आपका काम क्या है, अच्छे से पढ़ना. ठीक आहे, असं तुम्ही अभ्यास करून तुम्ही आपल्या ह्या M2 मध्ये 70 आउट ऑफ 70 मार्क घेऊ शकता. ठीक आहे, फक्त हे जे आपली जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जी सिरीज आहे व्हिडिओची, कंटिन्यू लास्ट पर्यंत टच मध्ये राहा. पेपर होईपर्यंत व्हिडिओ येणार आहेत. एक व्हिडिओ बघत चला, लिहित चला, त्याचा अभ्यास करत चला. चला, हा 2 मार्कला प्रश्न आलेला होता, सॉल्व्ह केला आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. हा चला, क्वेश्चन नंबर 2 इव्हॅल्युएट इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x dx. हा सुद्धा प्रश्न 2 मार्कला आलेला आहे, राईट. मग आता याचं आपल्याला सोल्युशन बघायचं. फर्स्ट स्टेप लक्षात ठेवा, सोल्युशन मध्ये पहिल्यांदा काय करायचं, I इक्वल्स टू इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x dx, राईट. जशाच तसं लिहून घेतलं. मग त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला 1 प्लस कॉस 2x चा जे ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण फॉर्म्युले लर्न केलेले आहेत त्या फॉर्म्युल्यांचा यूज करायचा आहे. ठीक आहे, मग कोणता फॉर्म्युला आठवते का कोणाला,
ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म्युला आठवत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ठीक आहे. काय काय आहे 1 प्लस कॉस 2x. ठीक आहे. काय काय फॉर्म्युला आहे. प्लस जर असेल तर ह्या ठिकाणी 2 कॉस स्क्वेअर x येतो. आणि जर समजा इथं मायनस असला असतं तर रे 1 मायनस ह्या ठिकाणी 1 मायनस कॉस 2x जर असेल तर काय फॉर्म्युला येतो 2 साइन स्क्वेअर x. राईट. 2 साइन स्क्वेअर x. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्लस जर असेल तर कॉस स्क्वेअर x, मायनस असेल तर साइन स्क्वेअर x. ठीक आहे. मग आपल्याला ह्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे 1 प्लस कॉस 2x चा फॉर्म्युला यूज होणार आहे. ठीक आहे. मग यूज करा इंटिग्रेशन. ठीक आहे. इंटिग्रेशन म्हणजे हे कशासारखं दिसते. याला काही विद्यार्थी याला छोटा साप म्हणतात. ठीक आहे. जे इंटिग्रेशनचं साइन आहे. राईट. छोटा साप नाही. ठीक आहे. इंटिग्रेशन 1 प्लस कॉस 2x 1 प्लस कॉस 2x ऐवजी काय लिहायचं 2 कॉस स्क्वेअर x dx. ठीक आहे. मग नेक्स्ट मग बघा आता हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होतो पण ह्या 2 चा रूट कॅन्सल होतो का नाही. म्हणून हे √2 कॉस x dx. ठीक आहे. आता काही विद्यार्थी म्हणत असतील सर कॉस x च्या डोक्यावरचं छत्र कुठं हरवलं. ठीक आहे. छत्र म्हणजे ह्या ठिकाणी काय आहे रूट आहे. राईट. हे रूट आपण का कॅन्सल केलो कारण की स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होतो. राईट. ह्या 2 चा जर स्क्वेअर असला असता मग 2 चा सुद्धा रूट कॅन्सल झाला असता पण 2 चा स्क्वेअर आहे का नाही. किंवा इथं 4 असलं असतं तर आपण त्याला काय लिहिलो असतो 2 चा स्क्वेअर केलो असतो आणि स्क्वेअर आणि रूट कॅन्सल केलो असतो. ठीक आहे. पण असं काही आपल्याला ह्या ठिकाणी ऑप्शन आहे का नाही. म्हणून आपण 2 चा रूट जो आहे ठीक आहे तर ते जशास तसं ठेवलेलं आहे. म्हणजे 2 च्या डोक्यावरचं छत्र हरवलेलं नाही. राईट. मग हे √2 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट टर्म कधीही आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. इंटिग्रेशन कॉस x dx. राईट. म्हणजे हे √2 कॉस x चं इंटिग्रेशन काय आहे ते आत्ताच आपण बघितलो. ठीक आहे. आठवते का मागच्याच फॉर्म्युल्यामध्ये आपण मागच्याच प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. कोणता फॉर्म्युला इंटिग्रेशन कॉस x dx. काय आहे साइन x प्लस c. राईट. म्हणजे याचं जर इंटिग्रेशन तुम्ही घेतलात तर काय येईल रे साइन x येईल. इंटिग्रेशन कॉस x च हे साइन x प्लस c. ठीक आहे. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. फायनल आन्सरला तुम्ही सुद्धा क्वेश्चन पेपर मध्ये असा स्क्वेअर बॉक्स करा. राईट. जेणेकरून पेपर चेक करणाऱ्या सरांचं लक्ष डायरेक्ट या ठिकाणी प्रश्न आणि डायरेक्ट आन्सर वरती जायला पाहिजे आणि तुम्हाला हे जो 2 मार्काचा प्रश्न आहे 2 आउट ऑफ 2 तुम्हाला मार्क्स मिळायला पाहिजे. ठीक आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट करून सांगत चला जेणेकरून मला त्या तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देता येईल किंवा मेजर प्रॉब्लेम असेल तर त्यावरती मला व्हिडिओ बनवून मी अपलोड करेल जेणेकरून तुम्हाला तर फायदा होईलच त्यासोबत महाराष्ट्रामध्ये जे पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा याचा बेनिफिट होईल. तर मॅक्झिमम तुमच्या मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप आणि आपल्या ऑनलाईन क्लासेसची ॲपच्या लिंक्स दिलेल्या आहेत. त्या लिंक वरती जा, ते ग्रुप जॉईन करून घ्या, ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती हे जे मी सॉल्व करायलो ठीक आहे याची PDF मिळणार आहे. राईट. ते तुम्ही ग्रुप जॉईन केला तरच तुम्हाला ते मिळणार आहे. ग्रुपमध्ये दररोजच्या दररोज व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याची PDF त्या ग्रुप्समध्ये येत जाईल. व्हॉट्सअप ग्रुपला येईल, टेलिग्राम ग्रुपला येईल. तर आणि तुम्हाला काही तुमचे डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करत चला. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू आपण. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 4x - x² dx. ठीक आहे. हा कोणत्या युनिटचा प्रश्न आहे कमेंट मध्ये या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. ठीक आहे. कोणत्या युनिटचा आहे. पहिलेचे जे 2 प्रश्न बघितलेले होते आपण ते युनिट नंबर 1 चे होते. हा युनिट नंबर 2 चा आहे.
राईट. आता ह्या ठिकाणी याचं सुद्धा इंटिग्रेशन घेऊन हे जे लिमिट दिलेलं आहे ते लिमिट पुट करायचं आहे. राईट. चला मग आपण याला सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. हा सोल्युशन I इक्वल्स टू पहिल्यांदा हे जसंच तसं लिहून घ्या. इंटिग्रेशन 0 to 4x मायनस x² dx. राईट. हे मायनस असल्यामुळं काय करायचं, इंटिग्रेशन सेपरेट करायचं. राईट. इंटिग्रेशन सेपरेट करा. बघा या ठिकाणी इंटिग्रेशन 0 to 4x dx मायनस इंटिग्रेशन 0 to 4x² dx. ठीक आहे. लिमिट सुद्धा इंटिग्रेशन सेपरेट झाल्यामुळं लिमिट सुद्धा सेपरेट होईल. राईट. हा त्यानंतर बघा मग याचं इंटिग्रेशन घ्या. बघा हे 4 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं x dx. x चा इंटिग्रेशन काय येतो, कारण x च्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि आपल्याला x रेस टू n चा फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन x रेस टू n dx x रेस टू n+1 अपॉन n+1 प्लस c हा फॉर्म्युला आहे. राईट. मग या फॉर्म्युल्याचा यूज करायचं. याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे 1+1 काय येते, मग 2 येते, म्हणजे x² अपॉन 2. ठीक आहे. बघा हे 1+1 किती येते, 2 अपॉन 1+1 2. ठीक आहे. एक याच्या डोक्यावर आपण 1 अजून केलं, x च्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 राहते आणि फॉर्म्युल्यामधलं +1. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी हे लिमिट्स 0 to 4 मायनस चला x² चं इंटिग्रेशन ह्या फॉर्म्युल्यानुसार n ची व्हॅल्यू किती आहे, 2. 2 + 1 म्हणजे 3. राईट. 3 अपॉन 2 + 1 3 आणि हे लिमिट 0 to 4. मग हे लिमिट याच्यामध्ये पुट करायचं. ठीक आहे. काय करा, ह्या 2 ला बाहेर घ्या. राईट. हे 4/2 होईल आणि हे x² शिल्लक राहील. x² म्हणजे x च्या ठिकाणी पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवायचा. पहिल्यांदा काय करायचं, अप्पर लिमिट जो वरचा आहे त्याला काय म्हणायचं, अप्पर लिमिट म्हणायचं आणि याला लोअर लिमिट म्हणायचं. अप्पर लिमिट पुट करा x च्या ठिकाणी, म्हणजे हे 4 चा स्क्वेअर होईल. मायनस करायचं आणि ह्या x च्या ठिकाणी 0 ठेवायचं, म्हणजे 0 चा स्क्वेअर. ठीक आहे. हे 3 बाहेर घ्या, 1/3. ह्या x च्या ठिकाणी हा 4. राईट. 4³ मायनस x च्या ठिकाणी हा 0. पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवायचं x च्या ठिकाणी आणि सेकंड टाइम मायनस करायचं आणि हा लोअर लिमिट ठेवायचा. मग कॅल्क्युलेशन करून घ्या. 4/2 म्हणजे 2 येईल आणि 4 चा स्क्वेअर 16 येईल. राईट. मायनस 1/3. 4 चा क्यूब काय येईल रे, 4 × 4. 4 चा क्यूब म्हणजे बघा 4 × 4 × 4 कॅल्सी वरती तुम्ही करू शकता. 4 × 4 काय येते, 16 आणि 16 × 4 16 × 4. चला कॅल्क्युलेशन करून सांगा. 16 × 4 64 येईल. राईट. बरोबर आहे का, बघा 4 × 4 16 16 × 4. राईट. मग त्यानंतर 2 × 16 32 मायनस तुम्ही हे कॅल्सी वरती कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे. तुमच्याकडे कॅल्सी आहे त्यामुळे तुम्ही कॅल्सी वरती करू शकता, काही ताण घ्यायची गरज नाही. राईट. मग ह्या ठिकाणी हे 64/3. राईट. 64 1 × 64 64/3. मग 32 × 3 करा. 32 × 3 किती येते रे, 32 × 3 3 × 2 6 आणि 3 × 3 9 म्हणजे 96 मायनस 64 अपॉन 3. ठीक आहे. मग हे 6 - 4 काय येईल 2 आणि 9 - 6 काय येईल 3 अपॉन हे 3. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं, 32/3. ठीक आहे. मग लास्टला देअरफॉर I इक्वल्स टू 32/3 हे फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. राईट. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. हा 2 मार्क्सचा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित अभ्यास करत चला आणि हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. राईट.
हे सर्व प्रश्न तुम्ही एकदा बघून लिहून घेतलात तरी चालते, त्यानंतर न बघता ह्याची प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला याचा फायदा आता समजणार नाही, जेव्हा तुम्ही पेपर द्याल ना तेव्हा तुम्हाला याचं महत्त्व लक्षात येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न, क्वेश्चन नंबर 5. फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ वाय मायनस डी वाय बाय डी एक्स. हा सुद्धा प्रश्न किती मार्कला आलेला आहे? 2 मार्कला आलेला आहे. बघा, प्रश्न व्यवस्थित वाचायचं, प्रश्न व्यवस्थित अगोदर समजून घ्यायचं, घाई गडबड न करता करेक्ट प्रश्न सॉल्व्ह करायचा. राईट, तर आता हे प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला काय समजते? ऑर्डर आणि डिग्री विचारलेला आहे, 2 मार्कला आहे. ऑर्डर आणि डिग्री सांगायचं आहे. मग पहिल्यांदा हे इक्वेशन लिहून घ्या, इक्वेशन लिहा. राईट, हे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ वाय मायनस डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, लिहून घेतलं. बघा, आता एका साईडला रूट आहे आणि दुसऱ्या साईडला रूट दिलेला नाही, म्हणून काय करणार अशा वेळेस? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचं स्क्वेअरिंग करा. ठीक आहे, मग इथं लिहा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचा स्क्वेअर करा. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर, त्यानंतर हे वाय मायनस डी वाय बाय डी एक्स याचा सुद्धा काय करायचं? स्क्वेअर करायचं. ठीक आहे, मग हे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल, म्हणजे काय शिल्लक राहील रे? डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर इक्वल्स टू वाय मायनस डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, कारण हा स्क्वेअर आणि हा रूट जो आहे तो कॅन्सल होईल. मग आता तुम्ही इथं आन्सर सांगू शकता. बघा, हायेस्ट जे ऑर्डर आहे, हायेस्ट ऑर्डर चेक करायचं आणि त्याचीच डिग्री घ्यायचं. हायेस्ट ऑर्डर ह्या ठिकाणी 2 आहे, ह्या ठिकाणी याची हायेस्ट ऑर्डर 1 आहे. राईट, मग ह्या दोघाला कंपेअर करायचं, कोणाची ऑर्डर जास्त आहे? तर ऑर्डर 2 ऑब्विसली याच्यापेक्षा जास्त आहे, कारण याची 1 आहे, याची 2 आहे. आता इथं जरी काहीच नसेल तरी 1 राहणारच आहे. जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. राईट, ठीक आहे, याच्या डोक्यावर काही जरी लिहिलेलं नसेल तर 1 राहत आहे, म्हणजे ह्या 1 पेक्षा हा 2 मोठा आहे, म्हणजे हायेस्ट ऑर्डर आपल्याला 2 मिळाले. ज्याची ऑर्डर जास्त त्याचीच डिग्री घ्यायची, म्हणजे ह्या ठिकाणी हे 2 जे पॉवर आहे याला ऑर्डर म्हणतो आपण, आणि ह्या ठिकाणी जे 2 लिहिलेलं आहे याला डिग्री म्हणतो. म्हणजे ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं ऑर्डर आहे 2 आणि डिग्री आहे 2. ठीक आहे, मग इथं एक सेंटेन्स लिहा. द ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज, द ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल, the order of the differential equation is 2 आणि the degree of the differential equation is 2. ठीक आहे, तर हा सुद्धा 2 मार्कला आलेला प्रश्न आहे. तुम्हाला सुद्धा फायनल पेपर मध्ये अशाच टाईपचा एक प्रश्न 101% येणार आहे. फक्त इथं इक्वेशन चेंज राहणार आहे. राईट, आणि कधी कधी हे इक्वेशन सुद्धा सेम येते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 4 प्रश्न होते 2 मार्कचे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळते सबस्क्राईब केल्यानंतर, आणि त्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होतो. आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. तुमचे जे फ्रेंड्सचे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये टाका, जेणेकरून तुम्ही फक्त जेवढं तुम्ही मॅक्सिमम या ठिकाणी सपोर्ट कराल तेवढं मॅक्झिमम तुम्हाला M2चं मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी अवेलेबल करून देणार आहे, जेणेकरून तुमचा पेपरला जास्तीत जास्त बेनिफिट व्हायला पाहिजे आणि सर्व विद्यार्थ्यांना M2 मध्ये 70 आउट ऑफ 70 मार्क्स पडायला पाहिजे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जेवढे पॉलिटेक्निक करत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना आता M2चा पेपर द्यायचा आहे
त्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचायचं काम तुमचं आणि शिकवायचं काम माझं. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.